नवी मुंबई से शुरू हुआ यह अभियान पूरे महाराष्ट्र में शुरू होने जा रहा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में नशा मुक्त भारत अभियान शुरू हो चुका है और हम यह लड़ाई महाराष्ट्र में भी लड़ रहे हैं। हम उन लोगों के लिए कार्रवाई कर रहे हैं जो अब सोशल मीडिया के जरिए ड्रग्स बेच रहे हैं। कोई आश्चर्य नहीं कि मुझे शरद पवार के फोन आते रहते हैं। अलग अलग तरीके से पैडलर ड्रग्स आ रहे हैं। इस पर मुंबई और नवी मुंबई पुलिस कार्रवाई कर रही है। सबसे ज्यादा कार्रवाई हुई। हम राज्य और देश के शहरी क्षेत्रों में नशीली दवाओं के इस संकट के खिलाफ मिलकर लड़ रहे हैं। नवी मुंबई पुलिस के नशा मुक्ति अभियान के बाद फडणवीस ने संवाददाता के साथ बात की। इस अभियान समारोह में अभिनेता जॉन अब्राहम भी शामिल थे। फ्री नवी मुंबई एक कॅम्पेन आजपासून नव्या मुंबईमध्ये सुरू झालेला आहे। वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, टोल फ्री लाईनच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे, जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे। नवी मुंबई पासून सुरू झालेला आहे, पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे। ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतोय। कशा पद्धतीने असणार आहे सगळं अभियान? आज नवी मुंबई में ड्रग्स फ्री नवी मुंबई इस अभियान की शुरुआत की गई है। इसके तहत बड़े पैमाने पर लोगों में जागृति करना, जो संदिग्ध है उनके ऊपर कार्रवाई करना और विशेष रूप से हमारी नई पीढ़ी ड्रग्स से दूर रहे, इसके लिए प्रयास इस माध्यम से हम करने वाले हैं। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में जो ड्रग्स के खिलाफ एक मुहिम चल रही है, उसमें महाराष्ट्र भी बड़े पैमाने पर सम्मिलित है और नवी मुंबई से ये जो कैंपेन हमने शुरू किया है, पूरे महाराष्ट्र में एक बड़ी लड़ाई ड्रग्स के खिलाफ हम लड़ने जा रहे हैं। सोशल मीडियाच्या माध्यमातून ड्रग्सची विक्री केली जाते, प्रामुख्याने तुम्ही इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या काय नेमकं असं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे। सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या, कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची, अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत। त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली आहे। नवी मुंबईत येणाऱ्या ड्रग्सच्या माध्यमातून देखील ड्रग्स येतो असं देखील गणेश नाईकांनी उल्लेख केला, त्यामुळे ह्या मार्केट आहेत। असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे। आपण बघितलं असेल, मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली आहे। पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हे होते। असं आहे की पंजाबसारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्सचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पण त्याच्याविरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो। ती कारवाई आम्ही सुरू केली। सर, एक राजकीय प्रश्न, शरद पवारांचा तुम्हाला फोन आला असेल, शरद पवारांचा फोन आलेला आहे तुम्हाला? मला नेहमीच येतो, काही नवल नाही। ऐसा है कि सोशल मीडिया को भी एक नए मार्केट प्लेस के रूप में देखा जा रहा है और जब पेडलर्स के ऊपर कार्रवाई होती है तो सोशल मीडिया का उपयोग करके, कुरियर का उपयोग करके ड्रग डिलीवरी करने का प्रयास करते हैं। नई नई चीज़ें वो कर रहे हैं, लेकिन उसके खिलाफ हम लोग भी पुलिस प्रशासन और राज्य शासन सख्त से सख्त कार्रवाई हम कर रहे हैं। सर, नशामुक्त नवी मुंबई आज उद्घाटन झालेलं आहे। नशामुक्त फॉरेवर ह्या कॅम्पेनची सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते केलेली आहे। याचे ॲम्बॅसेडर प्रसिद्ध सिने अभिनेते श्री जॉन एब्राहम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। आमचा ह्या कॅम्पेनच्या माध्यमातून प्रयत्न आहे की
नशामुक्तीच्या दृष्टिकोनातून हे जे अवेअरनेस आहे हे संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोचावं, जेणेकरून कोणीही नशा करू नये. ह्यामध्येच पोलीस सुद्धा जी काही कारवाई करत असते या पेडलर्सवरती सुद्धा आम्ही स्केलअप करतो आहोत. त्याची पण स्ट्रेंथनिंग आम्ही आता करीत आहोत. आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य या कॅम्पेनचं हे आहे की आपल्याला सर्वसामान्य जनतेला सुद्धा आम्ही ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची विनंती करत आहोत. आपल्या शेजारी शाळेच्या भोवती किंवा आपल्या एरियामध्ये नुक्कडमध्ये कुठेही आपल्याला जर कोणीही ड्रग्स सेल करत असताना जर आपल्याला आढळलं तर कृपया करून आम्हाला 8828112112 या नंबरवर ॲनॉनिमसली आपलं नाव न सांगता आम्हाला कृपया करून इन्फॉर्मेशन द्यावे, जेणेकरून पोलीस त्याच्यावर तात्काळ कारवाई करू शकतात.